आठवणीनुसार मला आठवते आम्ही जे लहानपणी तुम्ही तर नाही मी भार भरपूर खाल्लेला आहे, पट्टीचा भार, शुद्धलेखन आणि पाढे. पण आज त्याला खरंच आनंदाने हे सांगतो, अभिमानाने बोलतो की आज मी लेवलवरती आहे, त्याच्यावरती आहे, मुद्द्यावरती आहे, आज माझ्या टीमच्या माझ्याकडे आहे. पण आज त्या पाढ्याचा उपयोग अजून पण मी करून घेतो. सांगायचं होतं की जसं शाळेने आपल्याला बनवलं, आज आपण त्या मुद्द्यावरती आपण पोहोचतो, अजून भरपूर पुढे जायचं आपल्याला. पण आपले पण काही समाजासाठी कार्य आहे, त्यासाठी आपण असं मी माझं मत सांगतोय की काही देणगी हे ह्या स्वरूपामध्ये आपण ह्या आम्ही शाळेत असं करायचो, आम्ही शाळेत तसं करायचो. लेकीला प्रत्येक गोष्ट सांगताना आई पाढे म्हणताना तू ते वेगळे का म्हणतेस, टू वरचा टू नाही म्हणजे आम्हाला तसं शिकवलं, आम्ही तसंच म्हणणार. मला वेगवेच येतं, टू वरचा आकाशाला तरे चंद्र तारे हे जगाचे गुरु सारे, जमिनीवरचे पाणी वारे हे जगाचे गुरु सारे, उंच पर्वत खोल दरी हळू जोरात वाहणारी नदी हे म्हणती मानवा शिकारे, जितके श्रम तिथेच यश सारे. प्राणी पक्षी वृक्ष कीटक ते शिकवती आयुष्य बिकट, चिकाटीने उडती जाता होते सगळे सरळ सुलभ. हे सगळे मनुष्याचे गुरु, जन्मास येता होई शिक्षण सुरू. बालक असो वा वृद्ध जर्जर शिकणे त्याचे न संपते खरे तर. त्या शिक्षणा देती मूर्त आकार ते आपले गुरु साकार. अ पासून शिकविता बाराखडी कधी वापरावी लागते छडी. तसेच शिकता जीवन कळते तेव्हा मग ते परिनंतर वळते. मोठे झाल्यावर कळतो पाढा तेव्हा शिक्षक देतात जीवनाचा धडा. कधीही न विसरू अशा गुरूंना, चला आज करू मानाने वंदन. अतिशय सुंदर. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व संपदाने तिच्या या कवितेतून मांडलेलं आहे. तीच शाळा तेच शिक्षक तोच वर्ग आणि तेच बाग, जमलो सारे पुन्हा एकदा खेडे आशीर्वाद. श्री गणेश आमच्या अभ्यासाचा इथूनच झाला सुरू. पहिली दुसरी तिसरी चौथी वर्ष लागले सुरू. पाटी पेन्सिल वह्या पुस्तक, पाटी पेन्सिल वह्या पुस्तक नवीन दप्तर पाठीला. पाटी पेन्सिल वह्या पुस्तक नवीन दप्तर पाठीला. स्वप्न पाहण्या आम्ही निघालो शिक्षक वर्ग साथीला. स्वप्न पाहण्या आम्ही निघालो शिक्षक वर्ग साथीला. कुणी म्हणे मी होईन शिक्षक, कुणी म्हणे मी होईन शिक्षक, कुणी म्हणे मी डॉक्टर. कुणी म्हणे मी होईन शिक्षक, कुणी म्हणे मी डॉक्टर. देशसेवा करण्यासाठी गाठेल कोणी बरोबर. शाळेपासून सुरू झाली घट्ट अशी मैत्री आमची. शाळेपासून सुरू झाली घट्ट अशी मैत्री आमची. सरतील वर्षे जरी तरीही टिकून राहील कायमची. सरतील जरी वर्षे कितीही तरी टिकून राहील कायमची. शेवटचं कडवं आहे. पुन्हा एकदा जमलो सारे, पुन्हा एकदा जमलो सारे निमित्त स्नेह मेळाव्याचे. पुन्हा एकदा जमलो सारे निमित्त स्नेह मेळाव्याचे. वंदन करून या आभार मानूया आपल्या शिक्षक आणि शाळेचे. वंदन करून आभार मानूया शिक्षक आणि शाळेचे. यशवंतराव राहायला अंबरनाथ मध्येच आहे आणि मी TCS मध्ये कार्यरत आहे सर. अजित पवार मी राहायला अंबरनाथमध्ये आहे. धन्यवाद. माझी शाळा. शाळेचा पहिला दिवस, पहिली आठवण.
पण खरं म्हणाल तर जन्मभराची साठवण. शिशुवर्ग, बालवर्ग शाळा म्हणजे गाणी आणि नाच. उपाध्यबाई, आचार्यबाई यांच्यासोबत अभ्यास होता हाच. आणि इथेच शिक्षणाचा श्री गणेशा झाला. अ आ इ ई ते काना मात्रा हा प्रवास हसत खेळत झाला. पहिल्या इयत्तेत पहिला दिवस. पाटीलबाई व गायकवाडबाई यांची जोडी म्हणजे कधी शिक्षा पण बऱ्याच वेळा लाडीगोडी. नमस्कार वर्ग मित्रांनो, मैत्रिणींनो. मी क वर्गातून अमृत रामप्रकाश राणे. काय करतो, कुठे असतो ते जाऊ द्या. एवढ्या वर्षांनी पुन्हा एकत्र आल्याचा फार आनंद आहे. एक क्षण पुन्हा एकदा मनात साठवून ठेवण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहिलो असतो तर आणखीन मजा आली असती. मनोगत वगैरे मला काही जमत नाही. बस त्यावेळच्या आठवणींची पलीकडची शिदोरी माझ्याकडे एवढंच. आणि निया मराठी मंडळामध्ये असताना एका कार्यक्रमात सदाशिव पेठेत वाढलेले एक समवयस्क भेटले होते मला. कोण, कुठून आला अशी ओळख झाल्यानंतर मुंबईतला आहेस पण मराठी छान बोलतोस असं म्हणाले ते. तेव्हा त्यांना एकच वाक्य म्हटलं होतं की ही सर्व दामलेबाईंच्या शाळेंची आणि सर्व शिक्षकांची शिकवण आहे. पहिलीला महातेकर मॅडम, दुसरीला आठवले मॅडम, तिसरीला देसाई मॅडम, चौथीला रनाडकर मॅडम. या चौघांनी जे परिश्रम घेतले किंवा जे घडवलं ते आता काय टिकून आहे. अधूनमधून दातार मॅडम, जाधव मॅडम, गुर्जर मॅडम वगैरे वर्गावर यायच्या. दातार मॅडमना मी थोडं तचकूनच असायचो. मॅडम चौथीवाला शिकवायच्या पण आमच्या मॅडम आल्या नव्हत्या म्हणून अ आणि क वर्ग एकत्र केला होता. एकत्र म्हणजे दोन्ही भिंतीच्या आजूबाजूला, म्हणजे दोन वेगळे वर्ग, पण मॅडम खुर्ची टाकून मध्ये बसायचे. मॅडम म्हणाला शांत बसा आणि कोणी दात दाखवायची नाही. तेव्हा एकाने मुद्दाम दात दाखवले. मॅडम त्याच्या दातावर पट्टीने मारलं होतं रे. आठवतंय का तो कोण होता? त्यावेळेस जोशी मॅडम मुख्याध्यापिका होत्या. पहिलीला शाळेची ऍडमिशन फुल झाली तेव्हा आई बाबांच्या विनंतीवरून जोशी मॅडमनी मला शाळेत घेतलं होतं. बाबांनी खूप गयावया केल्या होत्या मॅडमच्या, पण मॅडम त्याच्या सपोर्टिव्ह होत्या. त्यांनी ऍडमिशन फुल असतानाही मला शाळेमध्ये ऍडमिशन दिलं होतं. त्यामुळेच पुढचे 4 वर्ष मी इथे राहिलो. शाळेचे अनुभव. चौथी पास झाल्यावर शाळेत पहिल्यांदाच 5वीचा वर्ग सुरू झाला होता. पण 3 वर्गांतून फक्त एका वर्गाची मुले घ्यायची होती म्हणून 75% फिल्टर लागला. ज्यांना 75% जास्त मार्क्स टक्के आहेत त्यांनीच शाळेत राहायचं. त्यांनाच फक्त 5वीला ऍडमिशन असं. तेव्हा वाटलं की पुन्हा एकदा जोशी मॅडमना भेटून विनंती करूया, पण तसं काही पण शक्य नव्हतं. माझे दोन्ही भाऊ नंतर ह्या शाळेत शिकले. घरच्यांनी तर ठरवलंच होतं मुलं शाळेत जातील तर दामले मॅडम. शाळा सुरू होण्याआधी खरेदी, अतुलमधून पांढरा शर्ट, निळी चड्डी, रेनकोट, पॅरागॉनची जॅकेट, चप्पल, चामड्याचं पण खरं तर ते रेल्वेचं पत्तर, पाटवी, आधी दगडी नंतर प्लास्टिकची काठ असलेली, नव्या कोऱ्या वह्या, पुस्तकं, त्यांना मधून उघडून त्यांचा वास, मग त्यांना पेपरचे आणि खाकी कव्हर स्टिकर लावून पहिल्या दिवसासाठी, शाळेच्या पहिल्या दिवसासाठी रेडी. तुमच्याही यात सर्व आठवणी असेल. मला आमच्या शाळेत मुलामुलींमध्ये कधी भेदभाव केला नाही. आपल्या सुट्टीत स्टीलच्या डब्यातून पोहे खाल्ले की मन तृप्त. महिन्यातून कोणाचा तरी वाढदिवस असायचा. माझ्या पाठीवरील मैत्रिणी क्रेडिट कार्डच्या आकारा एवढे खोडरपत दिले होते तिच्या वाढदिवसाच्या दिवशी. पुढे चाचणी, 6 महिने आणि वार्षिक परीक्षा, मध्ये दिवाळी, गृहपाठ आणि उन्हाळ्याची सुट्टी आणि पुन्हा नवीन वर्ष. शाळा सोडून 35 वर्ष झाली. शाळा अजूनही सुरू आहे याचा आनंद आहे. ही अशीच पुढे चालू राहावी सदिच्छा आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा. सर्व गुरुजनांचे आभार. सर्व मॅडमचे खूप खूप आभार. आज पुन्हा एकदा सर्वजण जमलो असे 2-4 वर्षातून जमतचं एक क्षण पुन्हा एकदा अनुभवता आलाय. यासाठी ज्या सर्वांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.